श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 4। श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। राहोनी अक्कलकोटात असंख्य सिद्ध निर्मित ऐसा महिमा अद्भुत श्री स्वामी समर्थांचा असता स्वामी मोगलाईत एका मुलासी योग देत आणि शिर्डीसी पाठवित योग साधना करावया तेची श्री साई समर्थ म्हणून पहा होती प्रसिद्ध। श्री गुरु स्वामी समर्थ ऐसा महिमा तयांचा। श्री स्वामी समर्थ प्रज्ञापुरी राहो लागत शिष्य आनंदनाथ म्हणून होते तेथवरी तयांसी म्हणती समर्थ शिर्डीसी जाऊनी पहा म्हणत गुप्त खुणा सांगत योग मार्गींच्या तया लागी। शिर्डीसी जाती आनंदनाथ प्रेमे साई त्यांसी भेटत आपल्या आसनी बैसवित करीती गोष्टी त्यांसवे। समर्थांचे सारे निरोप साईंसी आनंदनाथ देत आणि ग्रामस्थांसी सांगत श्रोते तुम्ही अवधारा। श्री साई बाबा योगी पुरुष देवाचे लेकरू असत वसती तुमच्या गावात भाग्य उदेले तुमचे हो। हा आहे हिरा प्रखर तेजे दिपेल जगदांतर तुम्ही सेवा सत्वर ऐसे सांगती लोकांना। ऐसे ग्रामस्था सांगोन आनंदनाथ करीती प्रयाण ते साई बाबा भगवान आज जाहले जगताचे। ऐसे महासमर्थ असती पहा स्वामी समर्थ त्यांच्या लीला अद्भुत कोणी कैशा वर्णाव्या। जगदोद्धारा कारण केले सिद्ध निर्माण ऐसे अगाध महिमान असे स्वामी समर्थांचे। शेगावीचे गजानन येती समर्थांची शरण योग शिकवा म्हणून प्रार्थना करीती समर्थांची। समर्थ म्हणती गणुप्रत येथे गर्दी खूप असत तू जाई देव मामलेदारांप्रत शिकविल सारे तुझला तो। ऐसे तया सांगती काही योग क्रिया दाविती आणि पाठवून देती सटाण्यासी ते धवा। देव मामलेदार महासिद्ध गजानन आले तेथ राहोनी त्यांच्या सहवासात शिकले योग साधना ते। 3 मास राहोनी तेथ मग आले अक्कलकोटात वंदुनी श्री स्वामी समर्थ सेवा करीत राहिले ते। स्वामी गजाननासी म्हणत जाऊनी राही शेगावात नाव नाही गाव नसत अवधूत होऊनी राही तू। ते गजानन महाराज शेगावात आज जाहले प्रसिद्ध स्वामी समर्थ लोकोद्धारार्थ ऐसे निर्मिती सिद्ध ते। ऐसे स्वामी समर्थ प्रज्ञापुरी होते राहत अनेक सिद्ध निर्मित जगदोद्धारा कारणे। श्री कृष्ण सरस्वती सिद्ध कोल्हापुरी असती प्रसिद्ध गुरु त्यांचे स्वामी समर्थ ऐका नवलती कथा। ते राहती कोल्हापुरात परी अंतरी तळमळत कैसा होईल मोक्ष प्राप्त साफल्य होईल जन्माचे। मंगळसुळीचा खंडोबा दैवत ते त्यांचे कुलदैवत त्याचे यात्रेसी जात उपाशी राहती तेथे ते। खंडोबा होनी प्रसन्न त्याते देई वरदान म्हणे दत्तात्रेय भगवान प्रज्ञापुरी पाहे तू। त्यासी जाई शरण ते करतील दयापूर्ण श्री अवधूत निरंजन होऊन या राहसी तू। असो श्री कृष्ण सरस्वती अक्कलकोटी येऊनी राहती स्वामी कृपा करीती सिद्धावस्था पावले ते। ऐसे स्वामी समर्थ राहती लीला करीत जगदोद्धारार्थ श्री दत्त प्रज्ञापुरी राहिला। सय्यद नामे भक्त येई स्वामी दर्शनार्थ अक्कलकोटी येऊनी पुसत अक्कलकोट स्वामी कहा है। क्रोधे स्वामी म्हणत अक्कलकोट में स्वामी असत यहा क्या देखत ऐसे म्हणती तयाला। ऐसे म्हणता अकस्मात समाधी त्यासी लागत 8 तास समाधीत बुडोनियात राहे तो। मैंदर्गीचा जमादार अलीखान भक्त थोर भेटविला त्यासी ईश्वर सिद्ध केले तयांना। अनेक यवना सिद्ध केले अनेक हिंदूंना सिद्ध केले पारशी ख्रिश्चनही आले शरण स्वामी समर्थांना। सिद्ध निर्मिले अनेक असंख्य निर्मिले साधक अनेका केले मुक्त कृपा प्रसादे करोनिया। वेंगुर्ल्याचे आनंदनाथ मुंबईचे स्वामी सूत पुण्याचे जंगलीनाथ ऐसे शिष्य समर्थांचे। काळगुवा नामे पुण्यात होते एक सिद्ध राहत वेड्यासारखे वागत मारिती दगड लोकांना। काही समर्थ भक्त जाती त्यांचे दर्शनार्थ त्यांसी बैसवनी समीपत सांगती गोष्टी समर्थांच्या। म्हणती श्री स्वामी समर्थ ते दत्तप्रभू साक्षात मी त्यांचा सेवक असत ऐसे म्हणती भक्तांना। त्यांनी मला केले सिद्ध
आणि पाठविले पुण्यात. लोक उपद्रव टाळण्याप्रत वेडा होऊनी राहिलो. शंकर महाराज प्रसिद्ध समाधी असे पुण्यात. तेही समर्थांचे शिष्य, कथा त्यांची अवधारा. शिकारीस जाती अरण्यात, एका पाडसा पाहत, गोळ्या त्यावरी झाडत. परी ते पळोनी जात असे, त्यासी शोधित शोधित थोडे आणखी पुढे जात. एका शिळेवरी दिसत स्वामी समर्थ बसलेले. मांडीवरी पाडस असत, पाहुनी शंकरा क्रोध येत. म्हणे शिकार मजप्रत द्यावी म्हणून सांगत असे. त्यासी म्हणती समर्थ, का मारिसी जीवांप्रत, जरी तू नाही निर्मित, का मारिसी तयांना. शंकरासी क्रोध येत, झाडी गोळ्या बहुत, परी त्या आरपार जात, काही न होई समर्थांना. पाहोनी हा चमत्कार, मनात भ्याला शंकर, हा नर नव्हे ईश्वर, ऐसे म्हणे मना माझी. करी साष्टांग नमस्कार, म्हणे मी आपला चाकर, आपण साक्षात ईश्वर, क्षमा करावी मज लागी. हेची शंकर महाराज म्हणून होती पुढे प्रसिद्ध. 140 वय असत, समाधी घेती तेव्हा ते. ऐसा दत्त दिगंबर, लीला विग्रही अवतार, त्यांच्या लीला समग्र कोणी कैशा वर्णाव्या. वामन बुवा दत्त भक्त होते पुण्या माझी राहत, अंतरी सदा तळमळत, सद्गुरु भेटी कारणे. ऐसे असता तळमळत एक तेजस्वी द्विजयेत, म्हणे जा अक्कलकोटात, दत्त तेथे राहिला. ऐसे ब्राह्मण म्हणत आणि तेथेची होई गुप्त. वामन बुवा चकित होऊनी पहा जात असे, परी विश्वास न होत, कारण असे पंडित बुद्धिवादी बहुत. विश्वास मनाचा होईना, शेवटी करोनी मनोबळ, म्हणे पाहू एक वेळ, ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ, जाऊन एकदा पहावे. ऐसा अविश्वास करून अक्कलकोटी येऊन, घेई समर्थ दर्शन, वामन पंडित ते धवा. का रे चेष्टा केलीस आमच्या ब्राह्मणावरी अविश्वास, ऐसे म्हणून वामनास खूण दाविली स्वामींनी. वामन बुवा नमस्कार करीत, म्हणे मी अज्ञानी असत, आजकाल समाजात दत्त कोठे दिसेना. कोण सत्य काय असत्य हे न काही कळून येत. गावोगावी अनेक सिद्ध दीक्षा देण्या बैसले, म्हणून थोडी थट्टा केली, परी ती अंगासी आली. आपण दत्तात्रेय माऊली क्षमा करावी म्हणत असे. मज दीक्षा द्या म्हणत, स्वामी म्हणती दयाप्रत, राही सेवा करीत, ब्रह्मनिष्ठ होशील तू. समर्थांची सेवा करीत वामन काही दिवस राहत, तेथून मग गाणगापुरात जाई सेवा करावया. गाणगापुरी जाऊन केले गुरुचरित्र पारायण, सप्ताह होता पूर्ण, दृष्टांत होई तया लागी. दत्तात्रेय भगवान रात्री स्वप्नी येऊन, सांगती वामना लागोन, श्रोते तुम्ही अवधारा. स्वप्नी सांगती श्री दत्त, मीच आहे अक्कलकोटात, स्वामी समर्थ रूपात, भक्तोद्धारा आलो मी. ऐसा दृष्टांत होत, वामन अक्कलकोटासी येत, म्हणे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्त असती हो. ऐसे लोका सांगत राहती सेवा करीत, ब्रह्मनिष्ठ वामन बुवा होत, समर्थ कृपे करोनिया. ऐसा महिमा अपार, तो लीलेचा सागर, त्यातील काही लहर येथे आपण पाहत असो. सरस्वती सोनार समर्थांचा कृपा कर, लाभता जाहली सत्वर, परमहंस योगिनी ती. स्वामी होता क्रोधित, सरस्वतीसी आणि ती भक्त, स्वामी शांत त्वरित, तिसी पाहता होती ते. नाना रेखी पंडित त्रिकाल ज्ञानी असत, ते म्हणती स्वामी समर्थ सहस्त्र वर्षांचे असती हो. शके 1071 स्वामींचे जन्म संवत्सर, ऐसा अगाध अपार महिमा स्वामी समर्थांचा. अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु.